मी इथे पॅन ठेवला आहे, त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून मी तेल टाकत आहे। याच्यामध्ये 2 मीडियम साईजचे कांदे चिरलेले आहेत ते मी टाकत आहे। हे कांदे चांगले लालसर परतून घ्यायचे आहेत। कांदा परतत असतानाच याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून चिरलेला लसूण टाकत आहे। तोही ह्या कांद्याबरोबर परतून घ्यायचा आहे। कांदा आणि लसूण परतून झाला आहे, त्याच्यामध्ये इथे मी अर्धा किलो चिकन किमा घेतलेला आहे, तो धुवून मी स्वच्छ घेतलेला आहे। आता हा किमा मी याच्यात टाकत आहे। आता हा किमा चांगला याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। चिकन किमा मी मोठ्या गॅसवर परतून घेत आहे। आता चिकनच्या किम्याला पाणी सुटलं आहे, हे पूर्ण पाणी मी आटवून घेणार आहे। चिकन किमा मी चांगला परतून घेतला आहे आणि याच्यामधलं पाणी पूर्ण आटलं गेलं आहे आणि हे मी मोठ्या गॅसवरच केलेलं आहे। आता यामध्ये मी मसाले टाकत आहे। 1 चमचा ओरेगनो, 1 चमचा मिक्स हर्ब, 1 चमचा चिली फ्लेक्स, 2 टीस्पून मी लाल तिखट टाकणार आहे, 1 टीस्पून कश्मीरी रेड चिली पावडर आहे ही टाकत आहे, अर्धा टीस्पून मीठ टाकत आहे, 1 टीस्पून काळी मिरी पावडर, 1 टेबलस्पून अमूल बटर, हे सर्व मिक्स करून घेत आहे। चिकन किम्यामध्ये सगळे मसाले मिक्स करून घेतले आहेत। याच्यामध्ये चिली पेस्ट 1 चमचा मी टाकत आहे, ही पण मी मिक्स करून घेत आहे। चिकन किम्यामध्ये 2 टेबलस्पून टोमॅटो सॉस घेतलेला आहे, तो टाकत आहे। हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चिकन किमा मी चांगला परतून घेतलेला आहे। आता चिकन किम्यामध्ये मी 3 मीडियम साईजचे टोमॅटोची प्युरी केलेली आहे ती टाकत आहे। आता हे पण चांगलं परतून घ्यायचं आहे। टोमॅटो प्युरी काढली होती त्याच वाटीतून मी 1 वाटी पाणी घेत आहे आणि ते ह्याच्यात टाकत आहे। आता हा खिमा शिजवून घ्यायचा आहे। चिकन खिमा मी 5 मिनिटे पाणी टाकल्यानंतर शिजवून घेतलेला आहे। 1 उभा चिरलेला कांदा टाकत आहे। हा चिकन खिमा मी 5 ते 7 मिनिटे मी शिजवून घेणार आहे। चिकन खिम्यामधील पाणी पण आता आटत आलं आहे आणि चिकन खिमा पण आता शिजलेला आहे। त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकत आहे आणि हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। याला जास्त रस्सा करायचा नाही आहे। हे बघा, चिकनला जास्त रस्सा नाही आहे। चिकन खिमा तयार आहे। मी गॅस बंद करत आहे।